मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे नेते सोमे क्षीरसागर यांनी केली तक्रार। सीबीआय चौकशीची शक्यता। मोहोळ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने सीबीआयच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांनी खोटी कागदपत्रे देऊन 3 पेट्रोल पंप घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। या प्रकरणी पुढील तपास आता सीबीआय करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मिळालेल्या अधिक माहितीनुसार 17 मे 2022 रोजी मोहोळचे शिंदे गटाचे नेते सोमे क्षीरसागर यांनी यशवंत माने विरोधात तक्रार दाखल केली होती। यशवंत माने यांनी एससी जातीच्या खोट्या दाखल्यावर केंद्र सरकारकडून 3 पेट्रोल पंप घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे। या प्रकरणी आता सीबीआय कडून चौकशी होणार असल्याचे म्हटले जाते। सोमे क्षीरसागर यांनी आपल्या तक्रारीत यशवंत मानेवर अनेक विविध आरोप केलेत। मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी कॉलेज जीवनात विमुक्त जाती कॅटेगरीतून शिष्यवृत्ती घेतल्याचा दावा देखील तक्रारीत करण्यात आला आहे। यशवंत माने यांनी बुलढाणा तालुक्यातील चिखली गावचे रहिवासी असल्याचे दाखवून एससी जातीचा बोगस दाखला आणि व्हॅलिडिटी देखील काढली आहे असे तक्रारीत म्हटले आहे। सीबीआय कडून या तक्रारीची दखल घेतली असून लवकरच याबाबत चौकशीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मिळाली आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।